हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. अध्याय 18 आणि कर्म, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म हा विषय आपला सुरू आहे. हे सत्र ओवी क्रमांक 126 पासून आपण सुरू करणार आहोत. यया कर्मफल त्यागाते त्यागू म्हणती पै जाणते. एवं त्याग संन्यास तू ते परिसविले. ओवी क्रमांक 126. अशा या कर्मफल त्यागाला जाणते पुरुष त्याग असे म्हणतात. याप्रमाणे तुला त्याग व संन्यास हा दोन्ही विषय समजून सांगितलेले आहेत. हा संन्यासू जै संभवे तै काम्य बांधू न पावे. निषिद्ध तव स्वभावे निषेधे गेले. असा हा संन्यास ओवी क्रमांक 125 म्हणजे मागच्या सत्रातली शेवटची अशी जी ओवी होती ती ओवी याप्रमाणे आहे. तैसी नोलांडिता कर्मरेखा चित्त दीजे नित्य नैमित्तिका. पाठी फळा किजे अशेखा वांतीची ये वाणी. काय होता अर्थ त्याचा? त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्म, आध्यात्मिक साधना म्हणजे प्राणायाम, कुंडलिनी अभ्यास, ध्यान, नामस्मरण, वाचन, श्रवण, सत्संग इत्यादी. त्याशिवाय उपजीविकेसाठीचे कर्म, कौटुंबिक सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठीचे कर्म असे सर्व करणीय कर्म आध्यात्मिक शास्त्र तसेच व्यावहारिक नीती कायद्याप्रमाणे असल्याचे तपासून खात्री करून ठरविल्यानंतर निष्पन्न झालेली कर्मरेखा. माऊली म्हणतात तैसी नोलांडिता न ओलांडिता कर्मरेखा. कोणची कर्मरेखा? आत्ता ज्याचं आपण सगळ्या गोष्टी म्हणून सांगितलेल्या आहेत. त्यानंतर ठरविलेले कर्म म्हणजे कर्मरेखा आपण जी आखून दिलेली आहे, जशी लक्ष्मण रेषा तशी कर्माच्या संदर्भातली रेखा अशी आखून दिलेली आहे. तर असं ठरविलेलं कर्म समग्र चित्ताने कसं करायचं? प्रसन्नतेने, मनःपूर्वक आणि दक्षतेने करावे. तसेच कर्माची उभारणी होत असताना कर्माच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर कर्मापाठोपाठ कर्मफलास कसे वांतीची ये वाणी, वांतीप्रमाणे ओकून टाकलेला त्याप्रमाणे त्याचं त्यागावं, त्याचा त्याग करावा असं माऊली आपल्याला सांगतात. आपली ओवी 127वी चालू आहे आणि त्यामध्ये जसं माऊली म्हणतात त्याप्रमाणे सर्व करणीय कर्माच्या फलाचा निश्शेष असा त्याग जेव्हा हातून घडतो तेव्हा काम्य कर्म बाधू शकत नाही. म्हणजे कर्मबंधाद्वारे बांधू शकत नाही. निषिद्ध कर्म केले तर शास्त्राने निषिद्ध केल्यामुळे साहजिकच टाकले गेलेले असते. परंतु जे कर्म करणीय म्हणून आपण स्वीकारलेले आहे ते आपण उत्तम रीतीने पार पडतो हे जितकं खरं तितकंच त्याचं कर्मफल जे आहे तेही सुद्धा निश्शेष त्याग केल्याशिवाय बरं का त्यापासनं आपल्याला काम्य कर्म बाधू शकत नाही अशी अवस्था प्राप्त होत नाही. माऊली पुढे म्हणतात आणि नित्यादिक जे असे ते एने फल त्यागे नासे. शीर लोटलिया जैसे एर आंग. 128. माऊली म्हणतात मस्तक तोडून टाकल्याने
बाकीच्या शरीराचा जसा सहजच नाश होतो, तसे नित्याधिक कर्म अर्थात सर्व करणीय कर्म वर सांगितल्याप्रमाणे केलेल्या फलत्यागाने नाहीसे होते. कर्मबंध तयार करण्याची क्षमता जी करणीय कर्माच्या अंगी होती ती नाहीशी होते. आता पुढच्या ओवीत माऊली सिद्धांत सांगतात. मग सस्य फळपाकात तैसे निमालिया कर्म जात, आत्मज्ञान गिवसीत अपैसे ये. 129. काय अर्थ? जसे धान्य पिकल्यावर पीक वाळून जाते, त्याप्रमाणे काम्य कर्म व निषिद्ध कर्म न करणे हा म्हणजे संन्यास व नित्यनैमित्तिक इत्यादी कर्माचे फल त्यागणे हा त्याग. अशा या दोन्हीद्वारे संपूर्ण कर्मजात शांत होऊन जाते. कर्माद्वारे होणारी बंधनिर्मिती शांत होऊन गेल्यावर म्हणजे संपुष्टात आल्यावर त्या पुरुषाला आत्मज्ञान म्हणजे आत्मानुभूती आपोआप शोधित येते. माऊलींनी अशा प्रकारे खात्री देऊन हा सिद्धांत या ठिकाणी सांगितलेला आहे. ऐसिया निगुती दोनी त्याग संन्यास अनुष्ठानी, पडले गा आत्मज्ञानी बांधती पाटो. अशा रीतीने संन्यास व त्याग या दोन्हीच्या अनुष्ठानाने म्हणजे नियमित व निष्ठेने केलेल्या आचरणाने आत्मज्ञान म्हणजे आत्मानुभूती बांधून आणल्याप्रमाणे पाठोपाठ येते. आता साधना सांगणारी माऊलीची पुढची ओवी क्रमांक 131. माऊली म्हणतात. ना तरी हे निगुती चुके, मग त्यागू की जे हात तुके, तै काही न तेजे अधिके गोविची पडे. आता आपल्या हातून फलत्याग होतो आहे का नाही हे ओळखण्याची कसोटी म्हणा, युक्ती म्हणा, काय असावी ती? माऊली सांगतात. फलत्यागाची हातवटी जर चुकली किंवा काम्य कर्म निषिद्ध कर्म करण्यात आले तर कर्माच्या संगत्वाचा त्याग घडणार नाही व कर्मबंधनात गुंतणे सुरू राहील. कर्म करताना चित्ताची सावधानता, समग्रता कमी पडणे, बुद्धीची स्थिरता, सूक्ष्मता कमी पडणे आणि त्यामुळे फलत्याग केला आहे असे वाटणे हे फलत्यागाची हातवटी चुकण्याचे मुख्य कारण असते. त्यावर सोपी युक्ती. कर्म प्रत्यक्षात सुरू असताना म्हणजे कर्माच्या प्रत्येक टप्प्यावर काय फलाशा, कोणती अपेक्षा आहे हे स्वतःच विचारावे व जर उत्तर निरागसतेने, सहजतेने, स्पष्टतेने नाही असे आले तर आणि तरच समजावे की फलत्यागाची हातवटी साधली आहे. काय म्हणतात? सुंदर एक दृष्टांत देऊन माऊली सांगतात. जे औषध व्याधी अनोळख, ते घेतलिया परते विख, का अन्न न मागिता भूक, न मारी काय. 132. रोग न ओळखता जे औषध घेतले जाते ते रोग्याला बरे न करता उलटे विषासारखे मारक मात्र होते. अथवा भुकेच्या वेळी जर अन्नाचा आदर केला नाही तर भूक संपणार नाही, भूक मरणार नाही. पुढच्या ओवीमध्ये माऊली सिद्धांत सांगतात. पुढच्या 2 ओव्या. मनोनी त्याज्य जे नोहे, तेथ त्यागा तेन सुवावे, त्याज्या लागी नोहावे लोभा पर. 133. म्हणून त्याग करण्यात जे कर्म योग्य नाही त्याच्या त्यागास प्रवृत्त होऊ नये व त्याग करण्यात जे कर्म योग्य आहे त्याच्या आचरणाची इच्छा करू नये.
चुकलिया त्यागाचे वेझे, केला सर्व त्यागुही होय ओझे, न देखती सर्वत्र दूजे वीतरागते. ओवी 134. करणीय कर्तव्य कर्माचा त्याग किंवा सर्वच कर्माचा त्याग केल्यावर म्हणजे केल्यास मनावर ओझे म्हणजे कर्तव्य पार पाडले नाही अशी अपराधीपणाची भावना म्हणजे इंग्रजीत ज्याला गिल्ट म्हणतात निर्माण होते. म्हणून जे विरक्त म्हणजे आशा अपेक्षा इच्छारहित असे जे आहेत ते सर्व कर्मात फलत्यागा वाचून दुसरे कोणतेही त्यागाचे वर्म पाहत नाहीत. आता यानंतर पुढचा श्लोक क्रमांक 3, अध्याय 18, श्लोक क्रमांक 3. त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः, यज्ञदानतपः कर्म न त्याज्यमिति चापरे. भगवंत काय म्हणतात? काही विद्वान सर्व कर्मे दोषयुक्त असल्यामुळे सर्व कर्माचा त्याग करावा असे सांगतात. कित्येक म्हणजे अन्य विद्वान यज्ञ दान तप ही कर्मे त्याज्य नाहीत असे सांगतात. म्हणजे यज्ञदान तप यामध्ये काही दोष नाहीत का? असतील, परंतु दोषयुक्त असून सुद्धा अर्थात तो दोष कमीत कमी करावेत, शक्यतोवर नाहीसे करण्याचा प्रयत्न करावा. मात्र अन्य कर्माचा त्याग निराळा. मात्र काही विद्वान यज्ञ दान तप यांचा कधीही त्याग करू नये असं भगवंत अर्जुनाला विद्वानांचं एक मत म्हणून सांगत आहेत. यावर आता माऊलींच्या ज्या रचना आहेत त्या आपण पाहूया. एका फळाभिलाष न ठके, ते कर्मा ते म्हणती बंधके, जैसे आपण नग्न भांडके जगाते म्हणून. 135. काहींना फलाच्या अभिलाषेशिवाय राहताच येत नाही. ते सर्वच कर्मांना म्हणजे काम्य कर्मे असो, निषिद्ध कर्मे असो, नित्य नैमिकाधिकरणीय कर्मे असो, बंध निर्माण करणारे म्हणतात. एखादा मनुष्य स्वतः नग्न असताना त्याला नग्न म्हटले असता तो जगाला भांडखोर म्हणतो. आहे तोच स्वतः नग्न, पण जगाने जर त्याला नग्न म्हटलं की तो जगाशी भांडतो. अशा प्रकारची या ठिकाणी एक माऊलींनी दृष्टांत दिलेला आहे. का जिव्हा लंपट रोगिया, अन्ने दूषी धनंजया, अंगान रुसे कोढिया, मासिया कोपे. आणखी एक दृष्टांत देतात. माऊली म्हणतात, अथवा जिव्हेच्या स्वाधीन असलेला रोगी अन्नाला नावे ठेवतो, कारण त्याला जो रोग झालेला आहे त्या रोगामुळे त्याला कोणत्याही पदार्थाची चव नेहमीप्रमाणे लागत नाही, बेचव लागतं. मग तो काय करतो? तो जो अन्न बनवतो त्याला तरी नाव ठेवतो किंवा त्या अन्नाला नावं ठेवतो. खरं कारण काय आहे? खरं कारण त्याचा रोग आहे. अथवा माऊलींनी सांगितलं, रक्तपितीने म्हणजे कुष्ठरोगाने सडलेला मनुष्य आपल्या शरीराला दोष न देता त्यावर बसलेल्या माशावर रागावतो. पुढे माऊली म्हणतात, तैसे फळकाम दुर्बळ, म्हणती कर्मची किडाळ, मग निर्णयो देती केवळ त्यजावे ऐसा. त्याप्रमाणे फलाची इच्छा टाकण्याविषयी असमर्थ असलेले लोक कर्मच कसं आहे? किडाळ आहे, लचांड आहे, दोषयुक्त आहे असे म्हणतात व मग ते कर्मच टाकावे असा निर्णय करतात. एक म्हणती यागाधिक, करावेची आवश्यक, ये यावाचो निशोधक आन नसे. कित्येक पूर्वमीमांसक असे म्हणतात की यज्ञादी काम्यकर्मे
यज्ञ, दान, यात्रा, इष्टापुरतादी कर्मे अवश्य करावीत, कारण त्या वाचून शुद्धी घडवून आणणारे दुसरे साधन नाही. आता साधना सांगणारी पुढची ओवी. मनशुद्धीच्या मार्गी जै विजयी व्हावे वेगी, तै कर्म सबळा लागी आळसून की जे. मनाची शुद्धता होण्याच्या मार्गात आपण लवकर विजयी व्हावे असे वाटत असेल तर चित्त शुद्ध करण्याच्या कामी समर्थ असणाऱ्या कर्माचे आचरण करण्यास आळस करू नये. ही साधना माऊलींनी वरच्या ओवीत सांगितली आहे. आता भांगार आधी शोधावे, तरी आगी जेवी नु बघावे, का दर्पणा लागी साचावे अधिक रज. 140. हिनकस सोने शुद्ध करायचे असेल तर अग्नीच्या वापराला न कंटाळता म्हणजे न उबगता आपल्याला शुद्ध करावं लागेल ते सोनं. आगीचा त्याग करून चालणार नाही. अथवा आरशावरील साचलेला मळ स्वच्छ करण्याकरता त्या आरशाला खूप घासावं लागेल, स्वच्छ करावं लागेल, मेहनत करावी लागेल. पुढच्या ओवीत माऊली म्हणतात, नाना वस्त्रे चोख होवावी, ऐसे आथी जरी जीवी, तरी संवदनी न म्हणावे मलिन जैसी. 141. अथवा वस्त्रे स्वच्छ असावीत असे मनापासून वाटत असेल तर परटाच्या संवदनीला म्हणजे वस्त्रे धुण्याच्या पात्राला घाणेरडे मानून चालणार नाही. तैसी कर्मे क्लेशकारे, मनोनी न न्यावी अव्हेरे, का अन्न लाभे अरुवारे, रांधिती ये उणे. 142. त्याप्रमाणे कर्मे कष्ट त्रास देणारी आहेत, म्हणून त्याचा त्याग करता कामा नये. स्वयंपाक कमी शिजवून म्हणजे रुचकूर असा मऊ अन्नाचा लाभ होईल का? तर होणार नाही. इहिगा शब्दी एक कर्मी बांधिती बुद्धी, ऐसा त्यागू विसंवादे पडोनी ठेला. काही लोक शब्दांच्या विपुलतेने कर्माचे महत्त्व वाढवतात आणि बुद्धीला कर्माचे ठिकाणी बांधून टाकतात. म्हणजे सर्व कर्माचा त्याग किंवा काम्यकर्मे करणे या पलीकडे विचार करीत नाहीत. त्यामुळे विसंवाद म्हणजे मतभेद, संदिग्धता, विवाद असा काय होतो निर्माण झालेला आहे असं माऊली म्हणतात. तरी विसंवादू तो फिटे, त्यागाचा निश्चयो भेटे, तैसे बोलो गोमटे अवधान देई. 144. हा विसंवाद संपेल व त्यागाच्या ठाम निर्णयाप्रत येतील असे सुंदर निरूपण करतो. त्याकडे शब्दरहित व स्थिर असे चित्त दे, ज्यामुळे तुझ्या चिदाकाशात माझ्या शब्दाचे बोधात रूपांतर होईल, ज्ञान अनुभूतीला येईल. यानंतरचा श्लोक क्रमांक 4. निश्चयं शृणु मे तत्र, त्यागे भरसत्तम, त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः. हे नरश्रेष्ठ अर्जुना, संन्यास व त्याग यापैकी त्यागाविषयी माझा निश्चय तू ऐक. त्याग हा 3 प्रकारचा सांगितला आहे. तरी त्यागू येथे पांडवा, त्रिविधू पै जाणावा, तया त्रिविधाही बरवा विभाग करू. वरच्या श्लोक क्रमांक 4 माऊलींचं जे काही आता विवेचन आहे त्यातली ओवी क्रमांक 145 मी वाचली. त्याचा अर्थ असा आहे, अर्जुना, त्याग 3 प्रकारचा आहे हे तू जाणून घे, म्हणजे लक्षात ठेव. या 3 प्रकारांचे चांगले वेगवेगळे वर्णन अशा प्रकारचं मी भेद करून तुला समजेल अशा पद्धतीनं सांगतो, ऐक.
त्यागाचे तिन्ही प्रकार किजती जरी गोचर तरी तू इत्यर्थाचे सार इतुले जाण. 146. काय म्हणतात? म्हणतात की त्यागाचे 3 प्रकार म्हणजे राजस, तामस, सात्विक असे 3 प्रकार आहेत. जरी पुढे स्पष्ट सांगावयाचे असले तरी तूर्त तू त्यागाचे सार म्हणजे तात्पर्य जे आहे ना ते जाणून घे. मज सर्वज्ञाची ये बुद्धी जे अलोट माने त्रिशुद्धी निश्चय तत्वते आधी अवधारी पाय. त्यागाच्या निर्णयाचे तत्व माझ्या सर्वज्ञाच्या बुद्धीला खरोखर पटते ते तू अगोदर धारण कर म्हणजे चित्तामध्ये ठसवून घे. आता माऊली साधना सांगतात. तरी आपुलिये सोडवणे जो मुमुक्ष जागो म्हणे तया सर्वस्वे करणे हेची एक. प्रकृतीच्या म्हणजे मायेच्या म्हणजेच अविद्येच्या बंधनातून सुटण्यासाठी जो मुमुक्षू स्वतः सजग म्हणजे सावध चित्त, स्थिर व सूक्ष्मबुद्धी असल्याचे म्हणतो त्याने सर्वस्वाने मी व माझेपणा पण सोडणे हेच एक करावे. आता यज्ञ, दान, तप इत्यादी सात्विक कर्मांना चित्तशुद्धीसाठी अधिक प्रमाणात करावे असं या ठिकाणी माऊलींनी सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी गीतेतला श्लोक क्रमांक 5 असा आहे ज्यामध्ये सिद्धांत सांगितलेला आहे. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत यज्ञोदान तपश्चैव पावनानि मनीषिणाम. अर्थ, यज्ञ, दान, तप ही कर्मे त्याज्य नाहीत, ती केलीच पाहिजेत. कारण यज्ञ, दान, तप ही कर्मे फलेच्छा टाकून करणाऱ्या बुद्धिमान पुरुषांना पवित्र करणारी आहेत. म्हणजे बुद्धिवंताचे चित्त पवित्र व शुद्ध करणारी आहेत. आता यज्ञ, दान, तप कर्म न त्याज्यम म्हणजे याचा त्याग करू नये या पदच्छेदावर माऊलींची ओवीची रचना अशी आहे. जिये यज्ञ दान तपादिके ये कर्मे आवश्यके तियेन सांडावी पांथिके पाऊले जैसी. यज्ञ, दान, तप इत्यादी कर्मे आवश्यक आहेत. ती कर्मे टाकू नयेत. जसे प्रवास करणाऱ्याने पावला पुढे पाऊल टाकणे सोडू नये. प्रवास करणाऱ्याने जर पावलं पुढे टाकायला सोडून दिलं तर त्याचा प्रवास होणार नाही. इतकं स्पष्ट केलेलं आहे माऊलींनी यज्ञ, दान आणि तपाबद्दल. पुढे म्हणतात, हारपले न देखिजे तव तयाचा मागून सांडिजे का तृप्त न होता न लोटीचे भाने जेवी. हरवलेली वस्तू जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत तिचा माग काढणे म्हणजे शोधणे सोडू नये. अथवा तृप्ती झाली नाही तोपर्यंत वाढलेल्या ताटावरून न उठता जेवावे. नावथडी न पवता न संडीजे केळी न फळता का ठेविले न दिसता दीपू जैसा. नदीच्या किनाऱ्यावर पोचेपर्यंत नावेचा त्याग करू नये. अथवा केळीची फळे अपक्व असताना ती तोडू नयेत किंवा आपण ठेवलेली वस्तू जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत दिवा मालवू नये किंवा अन्य ठिकाणी ठेवून देऊ नये. तैसी आत्मज्ञान विखी जव निश्चिती नाही निकी तव नोहावे यागादिकी उदासीन. त्याप्रमाणे आत्मज्ञानाविषयी चांगला म्हणजे भ्रमरहित, संशयरहित
व पक्का असा निश्चय होत नाही तोपर्यंत यज्ञादी कर्माविषयी उदासीन होऊ नये. आत्मानुभूतीची निश्चिती होईपर्यंत साधने संदर्भात उदासीन होऊ नये. आणि याकरता याच अध्यायामध्ये ओवी क्रमांक 1080 ते 1083 या 4 ओव्या आपण या संदर्भात आता पाहणार आहोत. ओवी क्रमांक 1080 अशी आहे. देखो ठाकिता ठावो धावता थिरावे पावो तैसा ब्रह्म सामीपे थावो अभ्यासू सांडी. ज्या ठिकाणाला पोहोचायचे ते ठिकाण दिसल्याबरोबर धावणाऱ्या पायांची गती स्थिरावते. त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्ती जवळ आली आहे असे जाणून अभ्यासबळ टाकतो किंवा मंदावतो. 1081 ओवी अशी आहे. घडता महोदधीसी गंगा वेगू सांडू जैसी का कामिनी कांतापासी स्थिर होय. गंगा समुद्रास मिळाली असता गंगेचा वाहण्याचा वेग कमी होतो, अथवा समुद्र मिलनाच्या ठिकाणी म्हणजे त्या सुमाराला गंगा जशी स्वतःचा वेग टाकून देते, सोडून देते, अथवा लग्नापूर्वी अवखळ असणारी मुलगी पत्नी झाल्यानंतर जशी सासरी आपल्या नवऱ्यापाशी स्थिर होते. नाना फळतिये वेळे केळीची वाडी मांटुळे का गावा पुढे वळे मार्गू जैसा. 1082 अथवा केळीला घड येण्याच्या काळात केळीची वाढ जशी मंदावते किंवा गाव पुढ्यात म्हणजे जवळ आल्यावर गावात जाण्यासाठी मार्ग जेव्हा वळतो तेव्हा चालणाऱ्याला त्या ओळखीच्या वळणामुळे गाव जवळ आल्याची खात्री पटते. म्हणजे निर्धास्तपणा मनामध्ये येतो आणि त्यामुळे अर्थात चाल मंदावते. आता साधना सांगणारी 1083 क्रमांकाची ओवी अशी आहे. तैसा आत्मसाक्षात्कारू होईल देखोनी गोचरू ऐसा साधन हती येरू हळूची ठेवी. 1083 योगाभ्यास, ध्यानाभ्यास, कर्मयोगानुरूप स्वधर्माचरण, सेवा, वैराग्य, श्रवण, वाचनादी साधनामुळे चित्तशुद्धी होते व त्यावेळी आत्मसाक्षात्काराची घटना घडू देण्यासाठी स्थिर चित्ताने शांतपणे वाट पाहणे आवश्यक असते. आध्यात्मिक साधनेसोबत स्वाभाविकपणे असलेली क्रियाशीलता नको असते. त्यामुळे आत्मसाक्षात्कार आता केव्हाही होऊ शकतो हे जेव्हा दृष्टीपथात येते तेव्हा साधक साधनारूपी हत्यारे हळूच खाली ठेवतो. पुन्हा आपल्या मूळ ओवीकडे आपण वळू. 153 ओवी आणि त्यामध्ये माऊली 153 ते 159 या 7 ओव्यामध्ये साधना सांगतायत. ही ओवी अशी आहे 153 क्रमांकाची. तरी स्वाधिकारानुरूपे तिये यज्ञदाने तपे अनुष्ठावीची साक्षेपे अधिकेतर. आपल्या अधिकारास अनुरूप असलेली म्हणजे स्वतःची शारीरिक, बौद्धिक, सांपत्तिक क्षमता तसेच वय, व्यवसाय लक्षात घेता योग्य असलेली यज्ञ, दान, तपादी कर्मे मनात किंतु येऊ न देता अगत्याने अधिकाधिक आचरावीत. आणि त्या ठिकाणी आपल्याला थोडं चिंतन करायचं आहे. आत्मा स्वदृक् म्हणजे स्वतःला पाहणारा अर्थात स्वसंवेद्य आहे. श्रीमद भागवतामध्ये सांख्ययोग सांगणाऱ्या भगवान कपिल मुनींनी स्कंद क्रमांक 3 अध्याय क्रमांक 32 त्यामध्ये श्लोक क्रमांक 34 ते 36 मध्ये पुढील प्रमाणे विविध अंगाचा समन्वय साधण्याचा उपदेश केला आहे. अनेक प्रकारची कर्मे
यज्ञ, दान, तप, आध्यात्मिक ज्ञानाचे अध्ययन म्हणजे स्वाध्याय, वेदाध्ययन, मन आणि इंद्रियाचा संयम म्हणजे फलाकांक्षेच्या त्यागाद्वारे कर्माचा त्याग, विविध अंगे असलेला योग, भक्तियोग म्हणजे बाहेरून प्रवृत्ती मार्ग व आतून निवृत्ती मार्ग, आत्मतत्वबोध, दृढ वैराग्य व सर्व साधन मार्गांनी सगुण निर्गुणरूप स्वदृक म्हणजे स्वसंवेद्य, ज्ञानरूप ज्ञानमात्र स्वतःला पाहणाऱ्या भगवंतालाच म्हणजे आत्म्यालाच प्राप्त केले जाते. स्वदृक हे विशेषण म्हणजे लक्षण आत्मानुभूती यथार्थतेने स्पष्ट करते, हे लक्षात घ्यावे. भागवतामध्ये कर्दम ऋषीची पत्नी देवहूती भगवंताची म्हणजे स्वतःचे सुपुत्र भगवान कपिल यांची स्तुती करताना म्हणते, स्वतेजसा ध्वस्त गुणप्रवाहम, अर्थात आपण आपल्या तेजाने म्हणजे आत्माच आपल्या तेजाने मायेच्या गुणप्रवाहाला शांत करता. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरनाथ भगवान की जय. आता आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करायचं आहे. सुखासनामध्ये बसून त्या ठिकाणी आपल्याला ध्यान करताना मनात शक्यतोवर कोणताही विचार येणार नाही. आलेल्या विचाराबद्दल रमणार नाही. साक्षी भावाने त्या विचाराकडे बघून शक्यतोवर तो विचार लवकरात लवकर विरून जाईल असा प्रयत्न करायचा आहे. आणि त्यातही आपण कार्यरत आहोत असं न करता साक्षीरूप आहोत हा भाव जपायचा आहे. आणि त्याकरता आपला सिद्ध मंत्र माझी माऊली.